तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं संस्कृती उद्योग समूह या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर भेंडी आपली आता सध्या अशा स्वरूपात आहे, पाहू शकताय. साधारणतः आपली एक 16-17 जूनची टोकन आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचं तणकाट होतं, हे दिसते तुम्हाला. टोकन केल्यानंतर लगेच पाऊस झाल्यामुळं अशा स्वरूपात दाखवलं येतं व्हिडिओमध्ये. अशा स्वरूपात इथं तणकाट होतं पूर्ण. ते आता भांगलून घेतलंय आणि आता सध्या आपली ही अशा स्वरूपात आहे. भांगलून घेतल्यानंतर ना याला आपण अशा स्वरूपात जरा कीड जाणवत होती, पानं खाल्लेली अशा स्वरूपात. आणि बॅक साईडला जरा माव्याचं प्रमाण पण दिसत होतं. त्यामुळं आपण काल काल परवा दिवशी आपण त्याच्यावरती उलाला हे कीटकनाशक आणि त्यामध्ये टाटा बहार या टॉनिकचा वापर करून फवारणी केली होती आणि त्याचा रिझल्ट मला आत्ता साधारणतः 1-2 दिवसात, म्हणजे एक 48 तास झाले असेल फवारणी करून, तर बऱ्यापैकी दिसतोय. तो अशा स्वरूपात आहे. प्लॉट एक नंबर आहे, म्हणजे कीड नियंत्रण झाल्या, जिथले तिथं थांबल्या. मावा पण जिथले तिथे थांबलाय. आणि मावाचं जर प्रमाण जास्त असेल, काळा मावा, पांढरा मावा याचं जर प्रमाण जास्त असेल किंवा थोड्या प्रमाणात असेल, तर सुरुवातीच्या काळातच मी उलाला या फंगिसाइड्स कीटकनाशकाचा फवारणी केली ना, तर मावा पूर्णपणे कंट्रोल येतोय. आणि माव्यापासून फक्त माव्याचा परिणाम काय होत असतोय, पानं सुकटली जातात, आकसली जातात पानं, आणि त्यामुळे भेंडीची ग्रोथ कमी होते. त्यामुळं साधारणतः भेंडीला 21 ते 21 दिवस झाल्यानंतर ना, तर एक माव्यासाठी एखाद्या औषधाची फवारणी करणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये उलाला या कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता. आणि त्याच्याबरोबर एखादं तुम्ही अमिनो ॲसिड आणि याचं प्रमाण असलेलं एखादं टॉनिकचा वापर करू शकताय. आणि ठिबकद्वारे तुम्ही सुरुवातीला 19-19 ह्युमिक ॲसिड आणि एखादा बुरशीनाशक तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याची एक ड्रेंचिंग करू शकताय. सुरुवातीच्या काळात भेंडीची उगवून झाल्यानंतर ना, साधारणतः 11व्या ते 12व्या दिवशी एक ह्युमिक ॲसिडची ड्रेंचिंग करायची. आणि त्यानंतर ना 18व्या ते 19व्या दिवशी 19-19 आणि त्याबरोबर ह्युमिक ॲसिड आणि परत रिटर्न आपलं एखादं बुरशीनाशक याची ठिबकद्वारे ड्रेंचिंग करायची. तर तुम्हाला भेंडीमध्ये रिझल्ट बऱ्या प्रमाणात चांगला येईल आणि भेंडी उत्पन्नात भर पडेल. तर अशा स्वरूपात आपली भेंडी आहे. पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळं आपण जे भाजीपाला केला होता त्यामध्ये काय जास्त आपलं सक्सेस आलं नाही, कारण पावसामुळे मेथी, कोथिंबीर पूर्ण जळून गेली. शेपू तेवढी तग धरून आहे आणि अशा स्वरूपात आहे 2 सारटे. तर अशा स्वरूपात आपली भेंडीचं नियोजन आहे. आणि साधारणतः आता ह्याला आपले फुल लागण्यास चालू झालंय, कळी सुटण्यास चालू झाल्या. अशा स्वरूपात कळी चालू आहे. आणि माझ्या अंदाजे साधारणतः एक 7 ते 8 दिवसात, 5 ते 7 दिवसात फुलं चालू होतील. आणि माल हा या मंथ अखेरपर्यंत, म्हणजे साधारणतः 25 दिवस जेव्हा आपल्या भेंडीला पूर्ण होतील, तेव्हापासून माल आपल्याला हार्वेस्टिंगला चालू होईल. तर अशा स्वरूपात आपलं नियोजन आहे भेंडीचं. तर कसं वाटलंय नियोजन, आपल्या व्हिडिओला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा. धन्यवाद.